श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज मी सांगणार आहे ओम या जपाचे महत्त्व, पद्धत व फायदे कुठले कुठले असतात। तर खास विद्यार्थ्यांसाठी ओमकार साधना ही खूप महत्त्वाची ठरते। ओमकार जप डोक्यावर पिरॅमिड ठेवून करावा। आता बघू ओमकार म्हणण्याची पद्धत कुठली। ओम उच्चारण करण्यासाठी पद्मासन घालून बसा, डोळे बंद करून दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि नंतर ओम उच्चारण करत हळूहळू श्वास सोडायचा आहे। या काळात पूर्ण शरीरात व्हायब्रेशन्स निर्माण होतील। अशा प्रकारे उच्चारण करण्याचा प्रयत्न करायचा आहे। जर ओम उच्चारण करताना कान बंद करता आले तर यापेक्षा जास्त फायदा होईल। यास आपण भ्रमरी प्राणायाम सुद्धा म्हणत असतो। आता मी सांगणार आहे ओमकार जपाचे महत्त्व आणि परिणाम। मानवी मनाची शुद्धता होते, त्यानंतर मनातील भावनांवर नियंत्रण मिळवता येते। मनाची एकाग्रता, स्मरणशक्ती व बुद्धिमत्ता वाढवणे व त्यायोगे अभ्यासातील गुणवत्ता वाढवून जास्त मार्क मिळवणे शक्य होते हे सिद्ध झाले आहे। तसेच एखादी गोष्ट समजून घेण्याची मनाची पात्रता सुद्धा वाढविते। ओमकार जपामुळे आजूबाजूच्या वातावरणामध्ये एक प्रकारचे प्रसन्न तरंग लहरी निर्माण होऊन शुभ परिणाम मिळतात। ओम प्रत्येक शब्द दीर्घ स्वरूपात उच्चारण करा। अशी 9 वेळा आवर्तने करा। नंतर मकार शब्द दीर्घ उच्चारण करून त्याची 9 आवर्तने करा। हिंदू धर्मात ओंकाराचे महत्त्व अनन्यसाधारण आहे। जीवसृष्टीतील पहिला ध्वनी ओम असल्याचे मानतात। मंत्रोच्चारात ओमकार नसल्यास मंत्र अपूर्ण वाटतात, परंतु धार्मिक महत्त्वाशिवाय ओंकाराचे शारीरिक महत्त्वही आहे। ओंकाराचा उच्चार केल्याने शारीरिक स्तरावर अनेक फायदे होतात। अनेक शारीरिक त्रास व मानसिक ताण, तणाव, निराशा यावर तर उत्तम थेरपी मानली जाते। ओंकाराचा उच्चार केल्याने गळ्यात कंपन निर्माण होतात, याचा थायरॉइड ग्रंथीवर सकारात्मक परिणाम होतो। तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल तर डोळे बंद करून 5 वेळा लांब श्वास घेऊन ओंकाराचे उच्चारण करा। ओमकार या उच्चारामुळे शरीरातील विषारी पदार्थ म्हणजे टॉक्झिन्स जी आहे ती दूर होतात। त्यामुळे रोज कमीत कमी 5 मिनिटं म्हणण्याचा प्रयत्न तरी करा। नंतर यामुळे हृदय सुदृढ राहून रक्तप्रवाह सुद्धा सुरळीत होतो। ओमकाराचा उच्चार केल्याने पचनशक्ती वाढते। ओमकाराचा जप केल्यामुळे शरीरात स्फूर्तीचा संचार होतो। त्यानंतर थकवा मिटवण्यासाठी सुद्धा तुम्ही ओमकार या मंत्राचा जप करू शकता। त्यानंतर ओंकाराच्या नियमित उच्चाराने काही दिवसातच झोप न येण्याची समस्या दूर होते, म्हणून झोपण्यापूर्वी ओंकाराचा उच्चार करणे आवश्यक आहे। त्यानंतर ओंकाराच्या उच्चाराने फुफ्फुसांचे कार्यही सुधारते। त्यानंतर ओंकारामुळे निर्माण होणारी कंपने पाठीच्या कण्याला सुद्धा बळकट बनवते। तर ही होती संपूर्ण माहिती। ओमकार या मंत्राचा जप केल्याने काय होतो तर नक्की प्रयत्न करा। रोज 5 मिनिटं तरी म्हणण्याचा व स्वतः अनुभव घ्या। तर पुन्हा भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती घेऊन। तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।